मध्ये सुरू असलेली ही स्पर्धा या ठिकाणी पेण फेस्टिवल मध्ये आपल्याला पाहायला मिळते। कुठल्या गावाची स्पर्धा नाही तर स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल 2024 मध्ये भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी या पेण नगरपालिकेच्या मैदानावरती भरवण्यात आलेली आहे। पेण फेस्टिवल 2024 वर्ष 16वे स्पॉन्सर बाय पटेल ज्वेलर्स, को स्पॉन्सर बाय JSW स्टील डोलवी, मीडिया पार्टनर्स व भारत आणि साज मराठी वृत्तवाहिनी सोबत रायगड कबड्डी ऑफिशियलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील या ठिकाणी केलं जात आहे। त्यांचा देखील आभार। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी या ठिकाणी घडवलं, खरं तर रामायण महाभारताच्या कथा ज्यांनी या ठिकाणी शिकवल्या त्या राजमाता जिजाऊ, हे देखणं स्वप्न ज्यांनी सत्यामध्ये उतरवलं ते अर्थातच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज। आणि हे स्वराज्य या ठिकाणी हे रयतेच राज्य पुन्हा एकदा या ठिकाणी तसंच चिरंतन राहावं यासाठी ज्यांनी धर्मरक्षिला ते छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून आज राजमाता जिजाऊची आठवण या ठिकाणी होईल। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, आणि जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे, नसते दिसले हे विजयाचे सोहळे। TVM कारावी संघाचा रायडर आपण बघतोय, जय भवानी जय शिवाजी जय घोषामध्ये या ठिकाणी अगदी पुढे आला होता, पण मात्र निराश होऊन माघारी परतलाय। यानंतर या ठिकाणी श्रीराम गडप संघाचा रायडर समोर प्रतिस्पर्धी संघासमोर प्रति हल्ला चढवण्यासाठी प्रांगणामध्ये TVM कारावीच्या मैदानामध्ये या ठिकाणी गेलेला बघतोय आपण। एक चांगली मोमेंट या ठिकाणी पाहतोय, पण त्याला सुद्धा या ठिकाणी यश नाही। गुणसंख्येमध्ये भर घालायची आहे यावेळेला, मात्र या ठिकाणी आपण बघतोय सुंदर पकड, क्या बात आहे श्रीराम गडप संघाकडून। सामना या ठिकाणी रंगताना बघतोय, कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार, जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, छापा आणि काटा, तसंच या ठिकाणी या खेळामध्ये 1-1 वेळेमध्ये सामने उरकायचे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण स्पर्धेचं रूल अँड रेग्युलेशन अतिशय सुंदररित्या मांडण्यात आलेला आहे। आणि इथे संपूर्ण व्यवस्था आपण जी बघतोय, पांडुरंग पाटील असतील, गजानन पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि स्वररंगाची टीम देखील या ठिकाणी आहे। आमचे मित्र अर्थात पाटणेश्वरचे मंगेश पाटील हे देखील या ठिकाणी चांगली व्यवस्था करीत आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार। काल त्यांनी पंचांची भूमिका या ठिकाणी बजावली होती। आमच्या सोबत राष्ट्रीय पंच ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, असे हिरामण भोईर सर देखील माझ्या सोबत आहेत। आमचे मित्र स्वप्नील पाटील देखील या ठिकाणी वाशीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सन्माननीय किशोर कोठेकर सर देखील माझ्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। वन पॉइंट श्रीराम गडप। यानंतर पुढील होणारा सामना फर्स्ट सेमीफायनल शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वर्सोई वाशी या दोन बलाढ्य टीम मध्ये या ठिकाणी पुढची लढत होणार आहे।
अतिशय भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय। आज या ठिकाणी जे निरीक्षक आहे संजय मोकल सर, तसेच या ठिकाणी पंच म्हणून अच्युत पाटील, मंगेश पाटील, शशिकांत गावण, गजानन पाटील, श्रीकांत पाटील, अमित म्हात्रे, दिलीप माळी, पद्माकर पाटील, समीर लांगी, श्रीकांत पाटील, बंड्या थळे अशी या ठिकाणी सर्व पंच आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांचं देखील खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी या शहरामध्ये आणि पेड फेस्टिवलमध्ये या ठिकाणी मुख्यतः होत आहे। खूप खूप धन्यवाद द्यावे लागतील स्वररंगच्या संपूर्ण टीमला, ज्यांनी ही स्पर्धा हे ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध केलं आमच्या सर्व खेळाडूंसाठी। त्यांचा देखील खूप खूप आभार। आलेल्या सर्व प्रेक्षकांना देखील विनंती, जसं आपण या कबड्डीवरती प्रेम करता तसं पेड फेस्टिवलवरती देखील आपलं प्रेम आहे, त्यामुळे प्रत्येक स्टॉलला देखील आपण भेट द्या। काही खाद्य स्टॉल, बालनगरी आणि घरगुती वस्तूंचे देखील स्टॉल आहेत, त्या प्रत्येक स्टॉलला देखील आपण सर्वांनी भेट द्या। स्वररंग आयोजित पेड फेस्टिवल स्पॉन्सर बाय पटेल ज्वेलर्स, को स्पॉन्सर बाय JSW स्टील डोलवी, मीडिया पार्टनर्स व भारत आणि सास मराठी वृत्तवाहिनी सोबत रायगड कबड्डी ऑफिशियल चॅनल यांचा देखील खूप खूप आभार। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत या ठिकाणी सर्वांना सुवर्ण संधी देण्याचं काम स्वररंगानं आज गेली 16 वर्ष सातत्याने केलेलं आहे। विनाखंडित 16 वर्ष हा पेड फेस्टिवल या ठिकाणी होत आहे। रायगड जिल्ह्याचे प्रसिद्ध पॉवर लिफ्टर रोशन पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। रायगड जिल्ह्याचे बेस्ट पॉवर लिफ्टिंग रोशन पाटील मॅन फ्रॉम तरणखोप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। DBM कारावी संघाचा रायडर आलाय। श्रीराम गडपच्या प्रांगणात काय होणार बघायचं आहे, किती गुण घेऊन जाणार यावेळेला। हो सिंगल पॉइंट, DBM कारावी संघाला सिंगल पॉइंट। 12 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला श्रीराम गडप संघाचा हा रायडर येतोय। उत्तर देणार का, प्रत्युत्तर करणार का बघायचं आहे। 3-1 असा सामना या ठिकाणी आपण बघतोय।
कमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अतिशय सुरेख या ठिकाणी रायडरची कमाल. चांगले गुण. श्रीराम गडप संघाने या ठिकाणी 2 पॉइंट प्राप्त केलेले आपण बघितले. 2 गुण प्राप्त केलेले आहेत. अतिशय सुंदर खेळ जर बघितला तर दोनही संघांमध्ये चुरस आहे. कोण आघाडीवरती कोण पिछाडीवरती, पण मात्र दोनही संघ फक्त जिंकायचं ध्येय या ठिकाणी घेऊन पुढे सरकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जिंकायचं असतं प्रत्येकालाच, पण हरलो म्हणून या ठिकाणी मैदान कधीच सोडायचं नाही. आपल्या नशिबी हार आली तर कधीच या ठिकाणी आशा सोडायच्या नाहीत, आशा पल्लवी ठेवायच्या. कारण वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत घेऊन आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न चांगला होता, पण मात्र सुंदर पकड. श्रीराम गडप संघाला 3 पॉइंट्स. 1+2. श्रीराम गडप संघाचा रायडर डाव्या बाजूला या ठिकाणी आपण बघतोय. अगदी शांत संयमी खेळ या ठिकाणी चालू आहे. बोनस पॉइंट टीव्हीएम करावी.
करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि रायडरला मात्र या ठिकाणी बाहेर ढकललाय. एक गुणाने या ठिकाणी पॉईंट मिळाला. या वेळेला मात्र या ठिकाणी निसटलाय खेळाडू रायडर आणि इथे मात्र पुन्हा एकदा ईव्हीएम कारावीकडे गुणसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडतीये. खरोखरच अतिशय सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळते. एका भारदस्त एसटीच्या खेळाडूने या ठिकाणी रायडरला बाद पकडण्यामध्ये यश संपादन केलंय. पुन्हा एकदा हाफ ब्रेक या ठिकाणी बघतोय आपण आणि गुणसंख्या आमच्या समोर या ठिकाणी स्कोरर आम्हाला सांगतायत की एका बाजूला श्रीराम गडप तर दुसऱ्या बाजूला टीव्हीएम कारावी आणि कोणाशी आघाडी कोण पिछाडीवरती आपण बघणार. 14-15 15-14 एक गुणांनी आघाडीवरती आहे श्रीराम गडप. 14 गुणांवरती टीव्हीएम कारावी, 15 गुणांवरती श्रीराम गडप. एक गुणाची आघाडी. पुढील होणारा सामना फर्स्ट सेमी फायनल शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी. सेकंड कॉल दुसरा पुकार आपल्यासाठी असेल. इथे हा ब्रेक झालेला आहे. या स्पर्धेला आमचे आणखी एक पंच ज्यांचं नाव आमच्याकडून चुकून या ठिकाणी राहिलं होतं, शिवाजी मोकल सर देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील सतत आभार. फर्स्ट सेमीफायनलचा पुकार या ठिकाणी सेकंड कॉल तुमच्यासाठी आहे. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी. दोनही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे फर्स्ट सेमीफायनलसाठी. तर सामन्याला सुरुवात हाफ ब्रेक नंतर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये.
पुढचा सामना होईल शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी. दोनही संघांनी जैन तयारीमध्ये राहा. या सामन्यामध्ये आपण बघतोय की इथे चालू असलेला श्रीराम गडक विरुद्ध TVM कारावी. खरं तर कमी वेळ या ठिकाणी बाकी राहिलाय. आपला सामना लगेच होईल कारण अनेक प्रेक्षक वर्ग पुढील जो सामना आहे फर्स्ट सेमीफायनलचा तो सामना बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. शिवशंभो पाटणेश्वर आणि वरसाई वाशी कालच्या सत्रामध्ये या दोन संघांनी या ठिकाणी अनेक संघांना पराभूत करून सेमीफायनलमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कालच्या दिवसातले हे दोन संघ फर्स्ट सेमीफायनल खेळतील आणि यातला विजयी संघ हा आज या ठिकाणी एक या आधी जिंकलेला संघ आहे त्याबरोबर सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट मधून एक आणि सेकंड मधून एक असे दोन संघ फायनल मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र श्रीराम गडक संघ टाइम आउट. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी सेकंड कॉल. दुसरा पुकार आहे लक्षात ठेवा. अगदी पायाचा पुरेपूर वापर या ठिकाणी आपण बघतोय आणि इथे मात्र TVM कारावी चा खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालंय श्रीराम गडक संघाच्या रायडरला. पण जशास तसं प्रत्युत्तर देणार का बघायचं. टीट फॉर टॅट करावं लागेल या ठिकाणी.
18-31. श्रीराम गडब 18 आणि TVM करावी 31. 18-31. चांगला प्रयत्न होता या ठिकाणी. आपण बघतो श्रीराम गडब संघाचा रायडर भारदस्त एसटीचा, पण मात्र त्याला बाद करण्यामध्ये या ठिकाणी TVM करावी संघाला यश मिळालं. अजूनही सामन्याची रंगत संपलेली नाही, सामन्याची रंगत या ठिकाणी वाढतीये. गुणसंख्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, पण तरी देखील चांगला एफर्ट्स या ठिकाणी श्रीराम गडब संघाकडून मिळतोय. यावेळेला सिंगल पॉइंट TVM करावी. आता मात्र या ठिकाणी वेळ फार कमी राहिलाय, प्रयत्न करावे लागतील. कारण आधी जर आपण बघितलं तर समसमान पारडं होतं, पण आता बाजूला या एका बाजूला या ठिकाणी झुकण्याचा प्रयत्न केला जातोय. चला, तिसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. फर्स्ट सेमीफायनल साठी तिसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. अर्थात शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी. तिसरा पुकार एंट्री गेट वरती या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. दोनही संघांना माझी विनंती लक्षात घ्या की आधीच उशीर झालेला आहे, त्यामुळे अद्याप उशीर नकोय. तिसरा पुकार तुमच्यासाठी. थर्ड कॉल शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध वरसाई वाशी. एंट्री गेट जवळ येऊन थांबायचं आहे. इकडे ग्राउंडच्या बाजूला येऊन थांबा. तर स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल 2024 सर्वांसाठी सर्व काही वर्ष 16वे. आणि आज काल आणि आज आपण बघतोय भव्य कबड्डी स्पर्धा. आज या ठिकाणी फायनल आहे. फायनलकडे आपण वाटचाल करीत असताना यातील कोणता एक संघ पुढे सरकणार बघायचंय. यातील जो जिंकेल तो सेकंड सेमीफायनल मध्ये या ठिकाणी दाखल होईल.
साऊंड सिस्टीम माईक जवळ संपर्क साधा. दुसरा माईक घेऊन